खंडेचा एक ऑडिओ व्हायरल होतोय, काय तथ्य त्याच्यात? मीही तो व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिला आहे. परंतु एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये जो आवाज आहे तो आवाज माझा नाही आहे. कुणीतरी माझ्यासारखा आवाज त्याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुंडलिक खांडे आणि माझा राजकीय वैर जे आहे ते गेल्या 10 वर्षापासून या बीड जिल्ह्यानं पाहिलेलं आहे. ज्या व्यक्तीमुळं मला शिवसेना पक्ष सोडावा लागला, ज्या व्यक्तीचा माझा राजकीय विरोध गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे, ती व्यक्ती आणि मी एवढ्या मन मोकळेपणाने बोलणं शक्य नाही. जाणीवपूर्वक कुणीतरी हा खोडसाळपणाचा प्रकार करतो आहे, जाणीवपूर्वक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की ज्यांनी कुणी हा प्रकार केला आहे तो प्रकार समाजाच्या समोर आला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे आणि जी चौकशी होऊन सत्य लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये कुणाचं तरी राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कट रचलेला आहे आणि त्याचं त्या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि आम्ही असं दोघंही त्याचे शिकार होत आहे असं मला वाटतं आहे. परंतु त्यांचं आणि माझं राजकीय कुठलंही सख्य नाही. आमची कुठल्याही एका विषयावरती बसण्याची काही हे नाही आहे, आमचं म्हणजे एकत्रीकरण नाही आहे. मग असं असताना ते आणि मी दोघांचं कॉम्बिनेशन लावून अशा प्रकारचा ऑडिओ व्हायरल करणे किंवा त्याच्यामध्ये मी आहे असं लोकांना सांगणे म्हणजे एखाद्याच्या राजकीय आयुष्यावरती तुम्ही कुऱ्हाड आणण्यासारखं आहे, एखाद्याचं राजकीय आयुष्य बर्बाद करण्यासारखं आहे. मग मी विनंती करणार आहे की ज्यांनी कुणी हा गैरसमज पसरवला आहे आणि जे कुणी लोक आहेत की हा ऑडिओ पसरवत आहेत किंवा नाव घेत आहेत, तर त्यांना मी विनंती करणार आहे की एखाद्याचं राजकीय आयुष्य आपण उद्ध्वस्त करू नये आणि याच्यातलं सत्य निश्चितपणे बाहेर येईल, त्याची चौकशी होणं अपेक्षित आहे. मी चौकशीची मागणी करतो आहे की याची चौकशी झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.